15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. जेनझीच्या आंदोलनाने लोकशाहीची ताकद दाखवून दिली. मोदी सरकारला झुकावे लागले. खासदार प्रणिती शिंदे. सोलापूर न्यूज संपादक अकबर शेख. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई. लोकशाही, संविधान आणि अधिकारांच्या रक्षणासाठी गल्लोगल्ली संघर्ष करावा लागेल. प्रणिती शिंदे. सोलापूर. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, दैनिक सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी यांच्यासह माजी महापौर, माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, विविध फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस व सेवा दलाचे वतीने सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शुकूर शेख यांना इलेक्ट्रिक दुचाकी गाडी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल काँग्रेसचे भीमाशंकर टिकाळी यांनी केली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी उपस्थितांना आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सर्वप्रथम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना तसेच देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांना आज मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते. काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचेही मी मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करते. प्रत्येक गल्ली गल्ली प्रत्येक गोळ्यात पण होणं गरजेचं आहे. छात्रों की गूंजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकंदरीत आपण त्यांचे जे अधिकार आहे त्याचा अनुभव करून दिला आणि पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर, कारण का एज्युकेशन शिक्षण पण ह्या लोकांनी सोडलं नाही. शिक्षण क्षेत्रात पण ह्यांचे विचार जी कट्टरता आहे ती घुसवली, ज्यामुळे या देशाच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे आणि वेळेत आपण त्याच्यावर ह्या ठिकाणी जेनझी जे आहे ते थांबवू शकलो. तर सगळ्यांना अभिनंदन करते की काँग्रेसचे विचार, गांधींचे विचार, लोकशाही आणि संविधान ह्या गोष्टींवर चालणारे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे. तोच संकल्प आज आपण ह्या ठिकाणी घेऊयात आणि पुन्हा एकदा सगळ्यांना लोकशाही जिंकल्याबद्दल मनापासून अभिनंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद. आज ज्याच्या हातून आपल्या सगळ्यांचे नेते प्रणिती शिंदे यांच्या हातून झेंडावंदन या ठिकाणी पाऊल होत आहे. सर्व माजी आमदार, सर्व माजी महापौर, सर्व आमचे माजी नगर असो, फॅमिली मेंबर असो, सर्व फ्रंटल अध्यक्ष, सर्व ब्लॉकचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, समोर जमलेले सर्व काँग्रेस प्रेमी, भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षामध्ये आपण पदावर लावत असताना ब्रिटिशांना चले जावचा नारा अनेक त्यावेळच्या नेते मंडळींनी दिला. देश स्वातंत्र्य करण्याकरता अनेक लोकांना जन्म द्यावा लागला, अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं. त्या बलिदानातून हा देश घडला आहे. या देशामध्ये स्वातंत्र्य झाल्याचं सुईपासून चंद्रावर जाण्याचं सगळी जी हे विकासाची काम आहे ते काँग्रेसच्या अनेक पंतप्रधान या सगळ्यांनी ह्या देशामध्ये हा देश घडवण्याकरता, देश पुढे नेण्याकरता, देश उदाहरण नेण्याकरता, या देशामध्ये शेती प्रदान करण्याकरता अनेक मोठ्या लोकांचं, मोठ्या नेत्या मंडळांचं योगदान आहे. पहिले लढाईचे आपण पहिले लढत मोरस आहे, लेकिन आप लढना पडला चोरस आहे. तरी आम्ही सर्वजण, आम्हाला अभिमान आहे की आमचे एक नेत्या प्रणिती शिंदे आणि राहुलजी गांधी हे ज्याप्रमाणे देशामध्ये बघताय की आपण दररोज लढत होते,
ज्या पेपर फुटीमुळे जे युवक रस्त्यावर आले, आपण काय ब्रिटिशचा काळ बघितला नाही, पण ज्या युवकांना ब्रिटिश ज्याप्रमाणे आपल्या देशातील नागरिकांवर देशातील आपल्या लोकांना अन्याय करतोय, त्याच्यापेक्षा 72 या भारतीय जनता पार्टीने युवकांना बेचूट असं मारलं. आपण सगळे बघत होता. राहुलजी गांधी असेल, तुम्ही असेल, पंतप्रधानांच्या घरापासून जाऊन ठिय्या केला, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना अटक देखील झाली. पण युवकांनी आणि तुम्ही सगळ्यांना दाखवून दिलं, दुनिया झुकते झुकाने यायला चाहिए. ही आता खऱ्या अर्थानं परवा काही पत्रकार आम्हाला सांगत होते, इथून दिवस तुम्हाला चांगले आहेत, पण दिवस चांगले आहेत म्हणून आपण स्वस्थ बसू नका. आपण ह्या देशामध्ये अनेक सिनियर लोक आहेत. काका तुमच्या जर वडिलांनी अंतोळकर काका स्वातंत्र्य सेनाने तुम्ही सगळा काळ बघितलाय, पण हा काळ वेगळाच आहे. हा पैसे देऊन नगरसेवक फोडणे, आमदार फोडणे, खासदार फोडणे, पेपर फोडणे, भाव फरक फक्त राखलाय. नगरसेवकला एवढे पैसे, आमदारला एवढे पैसे, खासदारला एवढे पैसे, पण आपण संघर्षातनं काँग्रेस तयार झालाय आणि ह्या लेखन पेपर लीकला एवढे पैसे. पण ह्या देशामध्ये जे काय केलंय ते काँग्रेस पक्षाने केलंय, ते आम्हाला अभिमान आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाचे खासदार आणि सोलापूरचे खासदार आहेत, तिथं दाखवून दिलात. त्याबद्दल त्याबद्दल आपण सगळे काळ्या अजून त्यांचं देखील अभिनंदन करूया. आज मला आनंद आहे की वर देखील सगळे नेते मंडळी आलेले आहेत आणि काँग्रेसच्या गेटच्या बाहेर देखील आज ह्या ठिकाणी गर्दी केलेली आहे. एकच शपथ घेऊयात की 2029च्या लढाईला आपण आता सगळे सज्ज व्हा. 2029ला ह्या देशामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे अशी या ठिकाणी आपण शपथ घेऊया. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण ते एक सेवा दलचा आमचा एक शुकूर शेख जे आहे, न चुकता गेले 30 वर्ष हे लोक या ठिकाणी झेंडा वंदन करतात. रविवारी इतर रविवारी ते सायकलीवर या ठिकाणी येतात. सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली. मदत करताना अविनाशजींनी मदत केली, कॉन्ट्रिब्युशन केलं आणि त्या ठिकाणी आपण त्यांना आता ही बाईक देतोय टू व्हीलर. काँग्रेसचा 70 माणूस आहे, हा वर्षा सुरू आहे, त्यांना ही गाडी दिलेली आहे. तर हे ताकद काँग्रेस पक्षाने, शिंदे साहेबांनी त्यांनी आम्हाला दिले. जेवढं काय आम्हाला काही करतोय आणि सगळे करतोय. आज सगळ्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माहिती संपवतो. जय जय महाराज. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या सर्व विभूतींना आदरणीय मानवंदना. त्यांनी देशासाठी काहीतरी देताना कोणताही पुढं काय याचा लाभ होईल का वगैरे विचार केला नाही. देशासाठीच त्याग केला. अनेक जणांना उभ्या तारुण्यामध्ये फासावर जावं लागलं. लोक डगबगले नाहीत आंदोलन करताना. परिणामांची त्यांनी भीती मनात बाळगली नाही. तो जो जोश कार्यकर्त्यांमध्ये होता, तो जोश 70-80 वर्षानंतर सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये राहिला पाहिजे. कारण लोकशाहीचे जरी 4 स्तंभ असले आणि ते आता खिळखिळे झालेले असले, नक्की मी पण म्हणतो म्हणजे प्रसार माध्यमांसह सगळेजण खिळखिळे झालेले, सर्वच क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार बरबडलेला आहे. अशा वेळेला कार्यकर्ताच असा व्यक्ती आहे, सर्वसामान्य व्यक्ती, की तो निष्ठेनं ह्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणू शकतो. मग तो विद्यार्थी रूपाने येईल कधीतरी, किंवा आपल्या काकांच्या ज्यांचा आपण सत्कार करणारे शेख त्यांच्या रूपाने येईल शकतो. तर अशा लोकांना उभारी देणं हे नागरिक म्हणून माझं कर्तव्य. मी पत्रकार म्हणून किंवा काय दिलं बडाई नाही. यापूर्वी सुद्धा काही घटना अशा घडली की कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो कार्यकर्ता हे महत्वाचं आहे. कार्यकर्ता जगला तरच आपला देश जगणार आहे. कार्यकर्ता म्हणजे काय, सर्वसामान्य माणूस असतो, नागरिक असतो. त्याला कुठेतरी काम करायचं असतं म्हणून तो एखाद्या पक्षाचं, एखाद्या विचारांची धुरा आपल्या खांद्यावर घेतो आणि ती पुढं नेत असतो. तर अशा कार्यकर्त्यांसाठी एक मदतीचा हात देण्याचं भाग्य मला लाभलं. कारण 40-50 वर्षे एका निष्ठेनं काम करणं एवढं सोपं नाहीये. मला माहिती आहे
नेहमी म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला साथ देत नाही, लोक टोचून बोलतात, काय दिलं तुमच्या पक्षाने, काय दिलं तुम्हाला तुमच्या संघटनेने. तर हे सगळं सहन करत हे कार्यकर्ते येत असतात आणि आपलं काम करत असतात. पक्षाचा विचार किंवा त्यांनी जे ध्येय धोरण बाळगले त्याचा विचार आपल्यापर्यंत पोहोचत असतात. तर अशा सत्कार समारंभ प्रसंगी आणि आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी हा कार्यक्रम साधून सेवादलाचे आमचे टेकाळे मित्र जे पूर्वीपासून तळमळीने काम करतात पक्षामध्ये, त्यांनी हा कार्यक्रम आणि तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं खरं तर मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला जात नाही, पण ती इथं येतो कारण कार्यकर्त्याचा सन्मान करायचा आणि ही संधी पुन्हा वारंवार मिळत नसते. कारण आता बघतो आपण, मी मगाशी मुद्दा उपस्थित केला, ताईंनी पण उपस्थित केला की लोकशाही ज्याच्यावर अवलंबून आहे ते चारी स्तंभ का भ्रष्ट झाले, खिळखिळ झाले, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. टेकाळ्यांनी उल्लेख केला की काय अमुक तमुक मीडिया, गोदी मीडिया असेल, काय असेल, खरोखरच भ्रष्टाचाराची लागण सर्व क्षेत्रात झाली, आमच्या क्षेत्रातही झाली, याचा मला खेद वाटतो. आणि असं होऊ नये तर यासाठी किमान आपण प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पक्षाने तरी संकल्प सोडा, आम्ही असल्या कुठल्या पिलावळीला आम्ही कुठल्या याला थारा देणार नाही, आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करतो. कदाचित उशीर होईल, पण तुम्हाला समाज व्यवस्थाच अशी आहे, विद्यार्थ्यांनी सगळ्यांना वटणीवर आणलं. आपण दिल्लीमध्ये बघितलं, भल्या लोकांना तिथं यावं लागलं, न बोलवता यावं लागलं, सहभागी व्हावं लागलं आणि विद्यार्थ्यांचं ऐकावं लागलं. म्हणजे ही ताकद आहे आपल्या लोकशाहीची. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला हे मिळवून दिलेलं सगळं आहे. तर हे आपल्याला पुढे चालवायचं, तर आपण आपल्यापासून चांगली सुरुवात करूया. मी माझ्या परीनं जेवढा चांगलं वागता येईल तेवढा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. यापुढे हा टिकावा, यासाठी तुमच्यासारख्या मंडळींचा अप्रत्यक्षपणे नुसता मॉरल सपोर्ट जरी मिळाला तरी पुढची सगळी हयात आपण करतो. तर आजच्या या सगळ्या प्रसंगी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. ताईंना उज्ज्वल भविष्य. मी मगाशी भाषणात ऐकलं की ताई केंद्रीय मंत्री बघायला आम्हाला आवडेल, व आम्हाला सुद्धा आवडेल. काय आपल्या ताईला जेवढ्या मोठ्या झाल्या तर त्याचा निश्चित अभिमान आम्हाला नक्की वाटेल. शिंदे साहेबांनी संपूर्ण देश, जग, युरोपपर्यंत गाजवलं, तसं तुम्हीही गाजवा. आपल्या सोलापूरला आपल्याला चांगली संधी मिळाली, फक्त तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम राहिला. आजपर्यंत एवढी वादळं आली, एवढ्या अफवा उठवल्या तरी ठाम राहिला. हाच एक कार्यकर्त्यांना या दिवसानिमित्त चांगला संदेश आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मला बोलवल्याबद्दल टेकाळे आणि संपूर्ण सेवा दलाचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.